गावाकडे गेल्यानंतर की नाही प्रत्येक वेळेस ठरलेल्या गोष्टी असतात त्या आपण प्रत्येक वेळेस करतो. तसं की माझं आहे ठरलेलं की मी प्रत्येक वेळेस गावी गेल्यानंतर माहूरला जाते. माहूर आमच्या गावापासून 55 किलोमीटर एवढ्याच अंतरावर आहे. तर तिथे जाणं मॅन्डेटरी आहे दरवेळेस, कारण आपण एवढं लांबून जातो आणि आपलं एक ठरलेलं ठिकाण असतं की आपल्याला आस्था असते आपण तिथं जातो आणि वर्षातून 2च वेळेस जायला मिळतं. तर मग काय निघालो. पण ह्या वेळेस आम्हाला माहूरमध्ये अशी यात्रा दिसत होती की काय सांगायचं. गावोगावून खेड्यापाड्यावरून ना अशा दिंडी आलेल्या होत्या. ॲक्च्युली मला हे नंतर कळालं की दाताळी पौर्णिमा आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. आणि हीच गोष्ट मला आधी माहिती असती ना तर त्या दिवशी मी दर्शन करण्याचा विचारसुद्धा केला नसता. बट काय करणार, चला काय हरकत नाही, निघू आता पुढे. निघालोच आहे घरून तर म्हटलं चलो जाते है. आणि हे माहूरचं जंगल तुम्हाला दाखवते. गावाकडे जात असताना अशा ह्या लहान लहान गोष्टी आहेत, पण आम्हाला जेव्हा लहान होतं ना त्यावेळेस हे जंगल खूप मोठं वाटायचं. तर आम्ही रेणुके मातेच्या तिथे पोहोचलो. इतकी गर्दी आहे गाड्यांची की काय सांगायचं. आणि जागोजागी अशा जे दिंडी असतात की नाही त्या अशा महाराज लोक आणि त्यांचे सोबतची लोक असे भरपूर चालत तिथे जात आहेत. चला ना आपण दत्त शिखरला जाऊच नाही. उन्हातच बसले बिचारे. हा चप्पल नाही बरेच लोकांच्या पायात. तू छोटी का बरं, तू मोठी का बरं. मी मोठी घालते, मी मोठी आहे, तू छोटा आहे. अजूनही कार्टून बघतोय आणि मोठे माणसं कार्टून बघत नाही. तू मोठा झाला असेल तर कार्टून बघणं सोडून दे, समजलं का. माझी काही चुकी नाही, माझ्याकडे येऊ नको आधी सांग. दात खाऊ पाय ना. दत्त शिखरवर तुम्ही गर्दी बघू शकता. शक्यतो एवढी गर्दी कधीच नसते माहूरला, कधीच नाही. हे काही फेस्टिव्ह सीझन्स असतात त्यावेळेस ही अशी गर्दी असते. शिखरला खूप भयानक गर्दी आहे. पार्किंगला गाडी लावायला सुद्धा नाही. असो आम्ही लोक चाललोय रिटर्न. इथूनच लांबूनच शिखराचं दर्शन करून घेऊ. तेच आहे सूरज मंदिराचं शिखर हे आहे. हा ते दिसायलेलं गोल्डन कलरचं. इथूनच दर्शन करून घ्या. काय करणार, ऑप्शनच नाही.
आत्ता आम्ही आलो आहे रेणुके मातेच्या दर्शनासाठी आणि तिथे असं पूजेचं सामान, ओटीचं सामान तुम्हाला मिळतं. तुम्ही छान घेऊ शकता आणि पुढे असं जायचं. तिथं खाण्यापिण्याच्या वस्तू आणि लेकरांचे खेळणे पण मिळतात. 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. रेणुका मातेचं मंदिर माहूरगडचं खूप मानतात. दूर दूरून भावी भक्त येत असतात इथे. माहूरला बरेच लोक असे नवस करत असतात. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत त्यावर दिवे लावणं, तिथे पायऱ्यांना हळदी कुंकू लावणं, असं सगळं तिथे चालत असतं. रेणुका मातेच्या तिथे तुम्हाला लहान मुलांच्या खेळणी, कुंकू ह्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आलोय माहूरगडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी. इथे कोणती तरी ना दिंडी आली आहे, म्हणजे सगळ्याच ठिकाणी दत्तशिखर आणि स्वामाता इतकी गर्दी आहे, दर्शनसुद्धा करता नाही आलं. आता आम्ही फक्त रेणुकाचं दर्शन करतोय आणि पायऱ्यांनी चालणं सुरू आहे. भरपूर गर्दी आहे. डोंट नो कसं दर्शन होईल, बट यायचं होतं तर आलं. व्हिडिओ कसा वाटतं सांगा, माझे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत करा. चला बघूया. मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर अशा तुम्हाला देवीच्या बऱ्याचशा आपल्याला ज्या परडी ठेवलेल्या दिसतात आणि वर खूप माकड आहेत. तर जे काही तुम्ही सामान न्याल ते जरा सावधगिरीने तिथे न्यायचं. आणि इतकी गर्दी होती आज की काय सांगायचं. आजपर्यंत म्हणजे मी सेकंड टाईमच एवढी गर्दी पाहिली नाही. तर आम्ही पीक सीझनला कधी जातच नाही तिथे. आणि माकड खूप होते तिथे. तुम्ही बघू शकता, गर्दी प्लस माकड कॉम्बिनेशन डेडली आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तिथे छोटे मोठे अन्नपूर्णाचं मंदिर वगैरे आहे. हा एक्झिट आहे रेणुका मातेच्या दर्शनाचा. आणि या साईडला जे तुम्हाला दिसतंय पाण्याची व्यवस्था, वॉशरूम आणि परशुरामाचं मंदिर आहे तिकडे. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन. तर ॲक्च्युअलमध्ये मी थांबली इथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी, बट दर्शन होण्याचे चान्सेस नाहीच आहेत, कारण खूप गर्दी आहे आणि निहालला घेऊन गर्दीत थांबणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे दर्शन तर काही आमचे होणार नाही आहे. बघ, बाहेरून दर्शन घेतलं. स्वप्नील आणि सूरज गेले दर्शनासाठी आणि मी निहाल थांबलो इकडे. जे परशुरामांचं जाण्याचं म्हणजे दर्शनासाठी जायचं आहे ना, त्या लाईनमध्ये. आता कुठली तरी ना काहीतरी दिंडी वगैरे सुरू आहे तिथे, त्यामुळे इतकी गर्दी आहे ना खूप जास्त की म्हणजे कुठल्याच मंदिरातलं दर्शन प्रॉपरली होत नाही आहे. सो वर्थ नाही आहे माहूरला येणं. आता तरी तुम्हाला बाहेरचं परिसर दाखवतो. स्वप्नीलचं वगैरे दर्शन झालं तर ते आलेत. आता आम्ही रिटर्न निघालोय खाली जाण्यासाठी. तर इथे साड्या वगैरे पण मिळतात देवीच्या. तुम्हाला विकत घ्यायच्या असेल तर तुम्ही तशा घेऊ शकता. ज्या देवीला चढवलेल्या साड्या असतात. आणि हे देवीच्या मागची साईड आहे मंदिराची आणि इथून एक्झिट आहे. तर त्या बाजूने सुद्धा तुम्ही परत जाऊ शकता. आणि माहूरला आल्यानंतर ना हे पेढे फेमस आहेत. म्हणजे आम्ही नेहमीच हे पेढे खातो, आम्हाला खूप आवडतात. आणि दरवेळेस निहाललाही खूप आवडते आणि मला पण खूप आवडतं, तर तिथे घेतोच पेढे आम्ही. आणि काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता. खूप छान छान मिळतं. जसं की बांगड्या इथल्या खूप फेमस आहेत. दरवेळेस बांगड्या घ्यायचं ठरलेलं असतं, पण ह्यावेळेस आमचा खूप लांबचा प्रवास आहे त्यामुळे मी बांगड्या वगैरे अशा काही घेतल्या नाही. पण लहान मुलांसाठी खेळण्याचे सामान तर घ्यावंच लागतं. जसं की निहालला ही गन, बंदूक आणि काय 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 घेतलं आम्ही, काय सांगायचं. निघालोय आम्ही दर्शन करून. सो माहूरचं दर्शन करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणखी पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. तोपर्यंत असंच सपोर्ट करत राहा आणि नवीन नवीन कंटेंटसाठी आपल्या चॅनलला
आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. तोपर्यंत बाय.